स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। 288 नगरपरिषदा, नगरपंचायत, पालिका निवडणुका घोषणेप्रमाणेच होणारे 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन आहेत, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। गुलाबराव पाटलांनी या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल असं वक्तव्य केलं होतं। यावर आता वाद झाल्यानंतर सारवासारव केली आहे। माझ्या लक्ष्मी बोलण्याचा अर्थ वेगळा काढण्यात आलेला आहे। लक्ष्मी म्हणजे नोटा होतात का असा सवाल केला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सध्या सुनील तटकरे यांनी केलंय। त्याची एक सुपारी नेत्याला दिलेली आहे असा आरोप महेंद्र दळवींनी केलाय। कोण कोणाबरोबर चाललंय हे समजत नाही। युती आघाडीचा धर्म कोणी पाळला नाही, त्यामुळे आम्हालाही ट्रॅक बदलावा लागेल असंही महेंद्र दळवी म्हणाले। अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार यादीची अखेरची घोषणा करण्यात आलेली आहे। 15,35,000 मतदार 1,0890 मतदान केंद्र असणार आहेत। 59 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 14 पंचायत समित्यांमध्ये 118 मतदारसंघ आहेत। 2017च्या निवडणुकीमध्ये तुलनेमध्ये जिल्ह्यामध्ये सुमारे 70,000 मतदारांची संख्या वाढली आहे। भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिवंगत आमदार भरत भालकेंवर टीका केली आहे। भरत भालके यांनी 11 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये काय काम केलं हे दाखवा, एक काम दाखवा, मी सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतो असं खुलं आव्हान दिलं आहे। विरोधकांकडून जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत। धमक्यांना घाबरू नका, सर्वात मोठी डॉन बोर्डीकरांची लेक आहे असा थेट इशारा मेघना बोर्डीकर यांनी विरोधकांना दिला। वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव उल्लेमाले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती। तरुण उमेदवाराला पहिलीच मोठी संधी देत वंचितनं शहरामध्ये नवीन नेतृत्वाचा मुद्दा पुढे आणला। कराड नगरपालिका निवडणूक शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव आणि यशवंत विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाले। यानंतर शहरातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली असून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र सिंग यादव यांनी पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्या कोपरा सभांचा धडाका सुरू आहे। सभा पदयात्रेसह अतुल भोसले यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला। भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली डहाणू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांनी डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे। डहाणू नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 2च उमेदवार रिंगणात असून भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे। विधिमंडळ सचिवालयाचे अधिकारी कर्मचारी आज नागपुरात जाणार असून 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईतील संपूर्ण विधिमंडळातील सचिवालय आज नागपुरामध्ये असून आजपासून विधानभवनातील सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेण्यात येणार आहे।